गुरुचरित्र अध्याय 35वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक सिद्धासी विनवीतसे पर्येसी रुद्राध्याय विस्तारेसी दंपती ते सांगितला पुढे काय वर्तले विस्तारुनी सांगावैले मन माझे वेधले गुरुचरित्र ऐकावया सिद्ध म्हणे ऐकताता अपूर्वासे पुढे कथा तेची जाण पतिव्रता श्री गुरु ते विनवीत करजोडोनी श्री गुरुसी विनवीतसे भक्तिसी गती पुढे कैसी कवणे परी असावे या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी जेणे राहे जीवासी चरण स्मरण सनातन श्री गुरुमणती तीयेसी स्त्रियांते काय उपदेशी पतिभक्ती करावी हर्षी उपदेश स्त्रियांते देऊ नये देता उपदेश स्त्रियांसी विघ्नसे मंत्रासी पूर्वी शुक्राचार्यासी घडले असे पर्येसा ऐसे ऐकोनी श्री गुरुवचन विनवीतसे करजोडून स्त्रिया केवी मंत्रहीन शुक्राचार्या केवी झाले विस्तारोनी आम्हासी सांगा स्वामी कृपेसी म्हणून लागले चरणासी करुणावचने करुनिया श्री गुरु सांगती तीयेसी पूर्वकथा परियेसी युद्धदेव दैत्यांसी सदा होतसे अवधारी दैत्य सैन्य पडेरणी शुक्र करी संजीवनी समस्त सैन्य उठवोनी पुनरपि पाठवी युद्धासी इंद्रवज्रे करुणी मारी शुक्र अमृत जप करी सवेची येती निशाचरी देव सैन्य मारावया ऐसे होता एके दिवसी इंद्र गेला कैलासासी सांगे स्थिती शिवासी शुक्राचार्याची मंत्रकरणी कोपोनिया ईश्वर नंदीस सांगे उत्तर जावोनिया वेगवक्त्र शुक्राचार्या धरुनियाणी स्वामी वचन ऐकोनी नंदी गेला ठाकोनी शुक्र होता तपध्यानी मुखे धरिला नंदीने देखा घेऊन गेला शिवापाशी आकांत दैत्य दलासी ईश्वरे ग्रासले तयासी अगस्त सिंधू परी देखा ऐसा किती दिवसवरी होता शुक्र शिवाचे उदरी निघून गेला मूत्रद्वारी विसर पडे शंकरासी पूर्वी होते शुक्र नाम ईश्वर उदरी जाहला उद्भव नाम पावला भार्गव पुनरपि अमृत मंत्र जपे इंद्रमणी विचारी पुरोहितासी पाचारी कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैत्यांसी यासी करावया विघ्न एक तू पुरोहित विवेक बुद्धी विचार अधिक बृहस्पती गुरुराया पाहे पा दैत्य दैव कैसे शुक्रासारिका गुरु विशेषे देतो जीवासी भरवसे दैत्य येती युद्धासी तैसा नवेस तू आम्हासी आमुते कागा उपेक्षिसी देवगुरु तू म्हणवीसी बुद्धी विचारी शीघ्राता तू पूज्य समस्त देवांसी जरी तू आम्हा कृपा करीसी शुक्राचार्य काय विशेषी तुझ समान नवे जाण ऐसे नाना परिदेख इंद्र अमर नायक पूजा केले उपचारिक बृहस्पती संतोषला गुरु म्हणे इंद्रासी याची उपाव करावायसी षटकर्ण करिता मंत्रासी सामर्थ्य राहील शुक्राचे एखादा पाठवावा शुक्रापाशी विद्यार्थी होऊनी कपटवेशी मंत्र शिकेल परियेसी विघ्न होईल म्हणून आपुला पुत्र कचासे त्याते पाठव विद्याभ्यासे मंत्र शिकेल कैसा असे ऐसा निर्धार केला देखा कचाते बृहस्पती सांगतसे बुद्धिप्रीती तुवा जावे शुक्राप्रती विद्यार्थी रूप धरोनिया आमुची निंदा ते करी मनोभावे सेवा करी संजीवनी कवणे परी मंत्र शिके पुत्रराया निरोप घेवनी पीतयाचा आणि इंद्रादी समस्त देवांचा शुक्राप्रती गेला कचा विद्यार्थी रूप धरोनी नमन करुणी साष्टांगी उभा राहिला करुणांगी शुक्र पुसत सेवेगी कवण कोटोनी आलासी
करी. बोले आपण द्विज कुमार, ऐकिले तुझे कीर्ती थोर. विद्याभ्यासीन मनोहर, म्हणून आलो सेवेसी. सेवक होईन तुमचे चरणी, धरून आलो अंतःकरणी. तू भक्तवत्सल शिरोमणी, अनाथांचा प्रतिपालक. ऐसे करुणा वचने देखा, विनवीतसे कचनिका. जवळी उभे शुक्रकन्यका, करुणे पितयासी विनवीतसे. शुक्रासी म्हणे देवयानी, ब्राह्मण भला दिसतो नयनी. या ते तुम्ही शिक्ष करोनी, विद्याभ्यास सांगावा. कच सुंदर सुलक्षण, जैसा दिसे मदन कामन. देवयानी करी चिंतन, ऐसा पती व्हावा मज. ऐसी वासना धरुणी मनी, पीतया ते विनवी नमुनी. शिष्य केला कच सगुणी, शुक्राचार्य कृपा करी. ऐसा विद्याभ्यास करिता, दैत्यकुळ दुःखिता. देवगणाले आता, कपट वेश म्हणती त्यासी. शिकुनिया विद्येसी, शिकविल जाऊनी देवांसी. कुडे होईल आम्हासी, म्हणून चिंतिती मनामध्ये. काळक्रमिता एके दिवशी, कचा ते पाठविले समिधांसी. दैत्य जाती साह्यासी, समिधे निमित्त रानात. राणी जाऊनी कचासी, दैत्ये मारले द्वेषी. समिधा घेऊन या घरासी, दैत्यापण येते झाले. शुक्राचार्याची कन्या, नाम तिचे देवयानी म्हणून या. पितयासी विनवी नमोनिया, कचन दिसे कोठे आणा. कच आलिया वाचून, भोजन न करी आपण. ऐसे करीतसे निर्वाण, शुक्राचार्य चिंतितसे. ज्ञाने पाये मानसी, मृत्यू झाला असे त्यासी. मंत्र जपुनी संजीवनीसी, त्वरित घरासी आणिला. आणिक होता बहुत दिवस, दैत्य करीती अतिद्वेष. गेला होता वनास, पुनरपि वदती तयासी. मागुती वाचेल म्हणून, चूर्ण करती छेदोनी. दाही दिशा टाकोनी, आले घरा पुनरपि. दिवस गेला अष्टमानी, पुसतसे देवयानी. कचन दिसे म्हणून, पीतया ते विनवीतसे. कच माझा प्राण सखा, नाणीसी जरी घेई नवी खा. दाखवी मज याचे मुखा, म्हणून प्रलाप करीतसे. कन्येवरी ममत्व बहुत, म्हणून शुक्र ज्ञाने पाहत. छिन्न विच्छिन्न केले म्हणत, मंत्र जपला संजीवनी. ऐसे मंत्राचे सामर्थ्य, कच आला घरात पुरित. देवयानी संतोष करीत, पिता आलिंगी कन्येसी. दैत्य शिष्य विचार करीती, काही केलिया नमरे म्हणती. गुरुकन्येसी असे प्रीती, म्हणून गुरु वाचवितो. आता उपाय करूयासी, येईल उदैक एकादशी. मारुनी मिळू पानकेसी, गुरुमुखी पाजवू. ऐसी निगुती करुनी, आली एकादशी दिनी. कचा ते बाहेर नेवनी, मारिते झाले दैत्य शिष्य. पानक करीती गुरुसी, त्यात मिळविती समरसी. स्निग्धा मिळवणी बहुअसी, शुक्र गुरुसी देते झाले. मागुती पुसे देवयानी, पीतया ते विनवोनी. सखा आणा म्हणोनी, अतिरुदना करीतसे. शुक्र पाहतसे ज्ञानी, नदिसे कच त्रिभुवनी. खेद करीतसे देवयानी, कन्या मोह असे बहुत. विचार करिता सर्वांठाई, दिसो लागला आपुले देई. संदेह पडला शुक्रा पायी, कैसे करू म्हणतसे. कन्येसी म्हणे शुक्र देखा, कच नये आता ऐका. माझे उदरी असे निका, केवी काढू तयासी. यासी काढिता आपणासी, मृत्यू होईल परियेसी. काय अभिलाषसी त्यासी, म्हणून कन्येसी पुसतसे. पीतयासी विनवी देवयानी, अभिलाष होता माझे मनी. भार्या होईन त्यासी म्हणून, दोघे असतो तुझ पासी. येणे व्हावे माझा पती, होता संकल्प माझे चित्ती. जरी नाणीसे माझा पती, प्राण त्यजीन म्हणतसे. संदेह पडला शुक्रासी, बोधिता झाला कन्येसी. त्यासी आणता आपणासी, मृत्यू होईल अवदारी. कन्या म्हणे पीतयासी, समजता तू वाचवीसी. आपुला प्राण जाईल म्हणसी, अति आश्चर्य म्हणतसे. शुक्र म्हणे देवयानी, मंत्रसे संजीवनी. मज वाचुनी नेणे कोणी, माते कोण उठवील. मंत्र सांगो नये कवणा, षटकर्ण करिता जाईल गुणा. कचा करिता आपुला प्राण,
जाईल म्हणे शुक्र देखा. नायके कन्या देवयानी पित्याचे चरण धरुनी विनवी तसे कर जोडोनी. मंत्र आपणासी शिकवावा कचासी तू मंत्र करी. मृत्यू येईल तुझ जरी मंत्र करुनी तुम्हा जागृत करी. म्हणून चरणी लागली शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांसी. दोष असे परियेसी वेदशास्त्री असंख्यात. स्त्रियांसी मंत्र पतिभक्ती जपू नये मंत्रयुक्ती. सांगता दोष आम्हा घडती मंत्रसत्व जाईल. पित्यासी म्हणे देवयानी सुखे असा मंत्र जपोनी. त्यजी ना पुला प्राण म्हणोनी आली मूर्छना तये वेळी. शुक्राची कन्येवरी प्रीती उठवोनी तीसी आलिंगी ती. मंत्र तीसी सांगती संजीवनी अवधारा. कच्या पुल्या पोटी होता तोही होय ऐकता. मंत्र झाला षटकरणता मग जपिला कचा निमित्ते. शुक्राचे पोटांतुनी कच निघाला फुटोनी. मंत्र जपोनी देवयानी पीतया ते उठविले. 3 वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्वता. संतोष करी मनी बहुता कार्य साधले म्हणोनी. शुक्राचार्यासी नमुनी कच विनवी कर जोडोनी. दैत्ये द्वेषे मरतो म्हणोनी निरोप द्यावा आपणासी. स्वामी धर्मे विद्या शिकलो जे जे मनींचे लादलो. तुझे कृपे पूर्ण झालो म्हणून चरणी लागला. शुक्राचार्ये हर्षोनी निरोप दिला संतोषोनी. पालवदरी देवयानी आपुलापती होई म्हणे. तू ते मारिले दैत्ये सकळी प्राणाणविले आपण बळी. विद्या शिकलासी पित्या जवळी अवश्य वरावे म्हणतसे. कच म्हणे ऐक बाळे गुरुकन्या भगिनी बोले. तुवा आमुते वाचविले माता होसी निर्धारी. वरिता दोष आपणासी दूषण करीती समस्त ऋषी. बहीण तू आमुची ओसी म्हणून विनवी तये वेळी. देवयानी कोपोनिया शाप दिला तत्क्षणी तया. वृथा होय तुझी विद्या समस्त विसरसी तात्काळी. माझे अंतःकरणींची आशा तुवा केली दुराशा. विद्या नये तुझ लवलेश म्हणून शाप देतसे. कच म्हणे ती येसी वाया शापिले आम्हासी. पुरुष होईल तुझैसी ब्रह्मकुळा व्यतिरिक्त. तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी. तुझा शिकविल्या गुणे पुढे मंत्र न चाले जाण. ऐसा शाप देऊनी कच गेला निघोनी. संतोष झाला इंद्रभुवनी दैत्य जीवनी नवेची. शुक्राचा संजीवनी मंत्र कामानये जाहला पात्र. स्त्रियांसी न सांगावा मंत्र म्हणून श्री गुरु निरोपिती. स्त्रियांसी कारणस्पती सेवा याची कारणे मंत्र द्यावा. व्रतोपवास करावा गुरुपुरुष निरोपे. सावित्री विनवी श्री गुरुसी व्रते आचरली बहुवसी. तुझे वाक्ये आम्हासी एखादे व्रत निरोपावे. तू तारक विश्वासी तुझ वाचुनी नेणो आणिकासी. तू चितारक आम्हासी व्रत तुझी चरणसेवा. भक्तिराये तुझी आचरणे ऐसा निरोप द्यावा मुनी. म्हणून लागली चरणे कृपा करी म्हणून या. श्री गुरु म्हणती ती येसी सांगेन व्रत तुझैसी. स्थिर होय अहेवपणासी राज्य पावे तुझा पती. दंपती विनवी स्वामी आसी वाक्य कारण आम्हासी. जैसा काही निरोप देसी तेणे परिराटो स्वामिया. जो गुरूंचे वाक्य न करी तोची पडे रौरभ घोरी. तुझे वाक्य आम्हा तारी म्हणून चरणी लागती. भक्तवत्सल श्री गुरुनाथ सांगता झाला अतिप्रीत. विश्वतारा वया समर्थ व्रततीसी सांगतसे. सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु सांगती अतिकवतुका. ऐकता ती दंपतीनी का अतिप्रीती करून या. श्री गुरु म्हणती तयांसी सांगेन व्रत इतिहासी. ऋषी पुसती सूतासी व्रत भरवे निरोपावे. सूत म्हणे ऋषेश्वरा सांगतो व्रत मनोहरा. स्त्री अथवा पुरुषवरा व्रत असे अवधारा. नित्यानंद असे शांत निर्विकल्प निरामय वत्स. ऐसा ईश्वर अर्चा त्वरित सकाळाभिष्ट पाविजे. विरक्त अथवा मदनरत विषयातूर आसक्त. जे पूजिती पूर्ण भक्त त्यांचे ईश्वर प्रसन्न.
संसार माया सागरांत भुंजताती जनसमस्त एखादे समयी श्री गुरुभक्त शिवव्रत आचरिती त्याने पावतील पैल पार ऐसे बोलती वेदशास्त्र स्वर्गापवर्गा अधिकार त्यासी होती परियेचा विशेषासे व्रत एक सोमवार महासुख ईश्वरार्चन करावे ऐक सकाळाभिष्ट पाविजे नक्त भोजन उपवास जितेंद्रिय करावे विशेष वैदिक लौकिक मार्गी सुरस विधिपूर्वक पूजावे ग्रहस्थादी ब्रह्मचारी सुहासिनी कन्याकुमारी व्रता रावीण विधवा जरी व्रत करावे अवधारा यांचे पूर्वील आख्यान सांगतासे अतिगान एक चित्ते परिसाजन ऋषी स्तोम सकळीक स्कंद पुराणींची कथा सर्वसाध्य ऐकता पूर्वकाळी आर्यावर्ता राजा एक अवधारा चित्रवर्मा नाम त्यासी धर्मात्मा परियेसी धर्ममार्ग आचरे हर्षी अधर्मिया ते शिक्षा करी अखिल पुण्य त्याने केले सकळ संपदे वाढविले समस्त वैरी जिंकिले पराक्रमी महाशौरी सहपत्न्या धर्म करीती पुत्रकाम्ये शिवा पूजिती ऐसे किती काळ क्रमिती कन्या जाहली तयांसी अतिसुंदर सुलक्षणी जैसी पार्वती स्वरूपिणी तेजपाके सूर्यकिरणी अतिलावण्य स्वरूपी वर्तावया जातकासी बोलाविले सकळ ज्योतिषी द्विज मिळोनी अपारेसी जातक वर्तविती अवधारा म्हणती कन्या सुलक्षण नाम सिमंतिनी जाण उमेसारखे मांगल्यपण दमयंती रूप होय भागीरथी समकीर्तिसी लक्ष्मी गुणे परियेसी ज्ञाने देव माते सरसे जानकीये वढी पतिव्रता सूर्यासारखी होईल कांती चंद्रासारखी मनशांती 10 सहस्र वर्षे ख्याती पती सहित राज्य करील ऐसे जातक वर्तविले तीसी राव करी अतिहर्ष अखिल दाने ब्राह्मणांस देता जाहला आनंदे असता राजा सभेसी द्विज एक परियेसी बयन धरिता वाक्यासी बोलता जाहला अवधारा ऐकराया माझे वचन कन्या लक्षण सांगेन 14वे वर्षी विधवापण होय तुझ्या कन्येसी ऐसे वचन ऐकोनी राजा पडिला मूर्छनी चिंता करी बहुमनी ब्राह्मण वचन परिसता ऐसे सांगोनी ब्राह्मण निघोनी गेला तत्क्षण राजयाचे खेची अंतःकरण म्हणे ईश्वराधीन सर्व ऐसे बाळपण क्रमिता सीमंतिनी वर्षे साता चिंतित होती माता पिता वराड केरू म्हणती 14वे वर्षी विधवत्व येणे म्हणून सांगितले ब्राह्मणे तेणे व्याकुळ अंतःकरण राजा राज पत्नीचे कन्या खेळे रांजांगणा सवे असती सखीजन बोलता ऐकिले वचना 14 वर्षी विधवत्व ऐसे ऐकून या वचन कन्या करी तसे चिंतन वर्तता आली एक दिन तया घरी ब्राह्मण स्त्री याज्ञवल्क्याची पत्नी नाम तिचे असे मैत्रायणी घरांत आली पवित्रिणी कन्या लागे चरणासी साष्टांगी नमोनी करसंपुट जोडोनी विनवीतसे करुणावचने माते प्रतिपाळी म्हणतसे सौभाग्य स्थिर अहेवपण उपाय सांगे दया करून चंचळ असे अंतःकरण म्हणून चरणा लागली ऐकोनी कन्येचे वचन बोले विप्र स्त्री जाण शरण रिगावे उमा रमणा अहेवपण स्थिर होय कन्या विनवी ती येसी कैसे सांगे आम्हासी जननी तूची होसी कैसे व्रत सांगे म्हणे विप्र स्त्री सांगे तियेसी सोमवार व्रत परियेसी पूजा करावी शिवासी उपवासोनी अवधारी बरवे सुस्नात होवोनी दिव्य वस्त्र परिधानुनी स्थिर मन करोनी पूजा करी गौरी हरा अभिषेके पापक्षय पीठ पूजिता साम्राज्य गंधाक्षता पुष्पमाल्ये सौभाग्य सौख्य अखिल पावे सुगंध्योय धूपदाने कांती पाविजे दीपदाने भोग नैवेद्य अर्पणाने तांबूलदाने लक्ष्मी स्थिर चतुर्विध पुरुषार्थ नमस्कार करिता त्वरित अष्टैश्वर्ये नांदत ईश्वर जप केलिया
हो मे सर्व कोशपूर्ण समृद्धी स्तविता होय जाण भोजन करविता ब्राह्मण सर्वदेव तृप्त होती ऐसे सोमवार व्रत करीवो तू कन्ये निश्चित भय आलिया दुरित परिहरती महाक्लेश गौरीहर पूजा करिता समस्त दुरिते जाती परता ऐकोनी श्रीमंतिनी त्वरिता अंगीकारिले व्रत देखा सोमवाराची या व्रता आचरे श्रीमंतिनी त्वरिता पिता देखोनी चिंतित विवाह योग्य म्हणोनी राजा विचारी मानसी वराड करावे कन्येसी जैसे प्राप्तव्यासे तीसी तैसे घडेल म्हणतसे विचारावया मंत्रियांसी पाठविता जाहला राष्ट्रासी दमयंती नळवंशी इंद्रसेन कुमारक चंद्रागद वरबरवा जैसचंद्र तेजप्रभा पोलाविती विवाह शोभा कन्या दिधली संतोषी राजे भूमांडलिक देखा समस्त आले वराडी का विवाह केला विवेका महोत्साह नाना परी नाना द्रव्यालंकार वराडिया देन रूपवर अखिल दाने देकार विप्रांसी देता झाला देखा पाठवणी केली सकळी का जावई ठेविला कौतुका कन्या स्नेह अनेका म्हणून राहवी राजपुत्रा राजपुत्र श्वशुरालयी स्त्रिया प्रेमे अतिस्नेही काळक्रमिता येके समयी जलक्रीडे निघाला कालिंदी म्हणजे नदीसी राजपुत्र परियेसी सर्वदळ समागमेसी गेला नदीसी विनोदे राजपुत्र नदींत सवे निघाले लोकबहुत विनोदे असे पोहत अतिहर्षे जलक्रीडा पोहता राजकुमार देखा उडाला मध्ये गंगोदका आकांत झाला सकळी का काढा काढा म्हणताती सर्व सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ उदकी पाहती तये वेळ नदीसे कुमर बुडाला उभय तटाकी सैन्य धावत गेले राजधाना व्यवस्था सांगती पूर्ण जावई तुमचा बुडाला कालिंदिये डोहांत सवे गड्या राव होता पोहत अदृश्य झाला त्वरित नदीसे गंगेत बुडाला ऐकोनी राजा पडे धरणी मूर्छा येवनी तत्क्षणी कन्या एकताच श्रवणी त्यजू पाहे प्राण आपुला राजा कन्येशी संभोखित आपण गेला धावत राजस्त्रियसे शोक करीत कन्या दुःख अति बाहू श्रीमंतिनी करिशोका म्हणे देवा त्रिपुरांतका शरण रिगाले तू जयका मरण कैसे आले मज मृत्यू 14 वर्षी जाणे म्हणून धरिले तुझे चरण वृथा झाले गौरी पूजन तुझ सहित सोमवारी तुझे देणे अढळ सकळा उपेक्षले जाश्वनीळा अपकीर्ती तुझ केवळा शरणागता रक्षी रक्षी स्मरण करी श्री गुरुसी याज्ञवल्क्य पत्नीसी सांगितले व्रत आम्हासी आहे वपण म्हणून तुझे वाक्य ऐकोनी पूजा केली शिवभवानी वृथा होतसे माझे मनी शीघ्र विनवी शिवासी ऐसे दुःखे प्रलापित सीमंतिनी जाय त्वरित गंगा प्रवेश करीन म्हणत निघाली वेगे गंगेसी पिता देखोनी नयनी धरावया गेला धावोनी कन्ये ते अलिंगोनी दुःख करी अत्यंत समस्त मंत्री पुरोहित सकळ सैन्य दुःख करीत बोलाविती नावे करियांते पहा म्हणती गंगेत गंगा समस्त शोधिती नदीसे कवणगती शोक करी सिमंती राजा संभोखी तियेसी राजकुमाराचे सेवक करू लागले बहुदुःख सांगो गेले पुत्र शोक इंद्रसेन रायासी ऐकोनी इंद्रसेन दुःख करी अति गहन भार्ये सहित निघोन आला तया मृत्यूस्थळा दोघे राजे मिळून प्रलाप करीती रोदनी हा कुमारा म्हणून उरशीर पिटताती हो पुत्र होतात म्हणत राजाचे लोळत मंत्री राजकुळ समस्त नगर लोक दुःख करीती कोठे गेलासी राजपुत्रा म्हणून सीमंतिनी रडत खिन्न होती समस्त माता पिता श्वशुरादी सीमंतिनी म्हणे पितयासी प्राण त्यजीन पती सरसी वाचून या संसारासी काय उपयोग वैधव्यत्वे पुसती सकळ द्विजांसी करावे सगमन कैसी विप्रसांगती रायासी प्रेता वेगळे
सगळे करू नये. प्रेत विचारावे नदींत, दहन करावे कन्येसहित. नदिसे बुडाला गंगेत, केवी कराल म्हणताती. आता ईसी ऐसे करणे, प्रेत सापडे तव राखणे. ऐकोन या द्विजवचन, राजा कन्येसी भिनवीत. ऐसे व्याकुळ दुःख करीती, मंत्री पुरोहित म्हणती. जे जे असेल होणार गती, ब्रह्मादिका न टळे देखा. होणार झाली देव करणी, काय कराल दुःख करुनी. ऐसे मंत्री संभोकोनी, राजया ते चला म्हणती. निघाले राजे उभयता, मंदिरा पातले दुःख करीत. इंद्रसेन अति दुःखित, न विसरे कधी पुत्रशोक. राज्य व्यापार सोडून, दुःख करी पुत्र चिंतनी. गोत्रजादी व्यापोनी, राष्ट्र घेतले सकळीक. सहभार्या रायासी, ठेविले कारागृहासी. पुत्रशोक बहुतयासी, राज्यभोगी चाड नाही. चित्रवर्मा राजा देखा, कन्या ठेविली बमत्विका. प्राण त्यजू पाहे निका, लोकनिंदा म्हणोनी. राजा म्हणे कन्येसी, पुत्र नाहीत आमुच्या वंशी. कन्या एक तू आम्हासी, पुत्र म्हणून प्रतिपाळू. लोकनिंदिती आम्हासी, वैधव्यत्व नाही परियेसी. वर्ष एक क्रमिवो तू वैसी, पुढे आचार करिबाळे. पिता ऐकोनी, करी तसे बहुचिंतन. म्हणे देवा शूळपाणी, केवी माते गांजिले. ऐसे विचारी मानसी, व्रत आचरी तसे सूरसी. सोमवार उपवासी, ईश्वर पूजा करीतसी. युतके होता राजकुमार, बुडाला होता गंगापूर. गेला जेते पाताळ नगर, वासुकी जेते राज्य करी. नागलोकीच्या नारी, आल्या होत्या नदी तीरी. राजकुमार आला पुरी, नदी तटाकी वाहत. देखोनिया नागकन्या, काढती संतोषे करूनिया. अमृत शिंपिती आणूनिया, जागृत झाला राजकुमार. नागकन्या मिळूनी त्यासी, घेऊन जाती तक्षकापाशी. विचित्र नगर परियेसी, आश्चर्य पाहे राजकुमार. पाहे पाताळ नगर रचना, जैसी शोभा इंद्रभुवना. गोपुरे दिसती महारत्ना, जैसी विद्युल्लता लखलखित. वज्रनीळ वैडूर्येसी, माणिक्य मुक्ता फळेसी. महारम्य पुरी जैसी, सूर्यकांती परी शोभा. चंद्रकांती सरसी भूमी, महाद्वर कपाट हेमी. अनेक रत्ने नाही उपमी, ऐशा मंदिरी प्रवेशला. पुढे देखता सभाथोर, समस्त बैसले सर्पाकार. आश्चर्य करी राजकुमार, असंख्य सर्प दिसताती. सभे माझी अतिशोभित, मध्ये दिसे पन्नगनाथ. जैसी सूर्य कांती फाकत, अतिउन्नत बैसलासे. अनेक श्वेतफणी दिसती, जैसी विजू असे लखलखती. पीतांबर वासज्योती, रत्नकुंडल मंडित देखा. अनेक रत्न खचित देखा, मुकुट मिरवती सहस्र एका. सहस्रफणी मिरवे तक्षका, ऐसा सभे बैसलासे. रूप यौवन नागकन्या, नाना आभरणे लेवोनिया. अनेक सहस्र येवोनिया, सेवा करीती तक्षकाची. ऐसे सभा स्थानी देख, राजा बैसलासे तक्षक. देखोनिया राजकुमार के, नमन केले ते वेळी. तक्षक पुसे नागकन्यांसी, कैचा कुमारक आणिलासी. सुलक्षण दिसतो कैसी, कोठे होता म्हणून या. नागकन्या म्हणती त्यासी, नेणो नामयाचे वंशासी. वाहताला यमुनेसी, घेऊन आलो तुम्हा जवळी. तक्षक पुसे कुमारकासी, नाम कवण वंशी. काय कारण आलासी, कवण देशी वास तुझा. सांगे राजकुमार देखा, आम्ही भूमंडळ नायका. नैषध राज्याधिपती ऐका, नळनामा पुण्यवंत लोकी. त्याचा पुत्र इंद्रसेन, जन्मामुचा तयापासून. चंद्रागद नाम आपणा, गेलो होतो श्वशुर गृहा. जलक्रीडा करावयासी, गेलो होतो यमुनेसी.
विधिवशे आम्हासी बुडालो नदींत अवधारा वाहतालो नदींत नागकन्या मज देखत घेऊन आल्या तुम्हापर्यंत दैव आपुले साफल्य पूर्वाजित पुण्येसी भेटी झाली चरणासी धन्य माझे जीवनासी कृतार्थ झालो म्हणतसे करुणावचन ऐकोनी तक्षक बोले संतोषोनी नको भिऊ म्हणोनी धैर्य देत तये वेळी शेष म्हणे कुमर बाळा तू दिसतोसी मन निर्मळा तुमचे घरी सर्व काळा कवण देव पूजी तसा ऐसे ऐकोनी राजकुमर हर्षे जाहला निर्भर सांगतसे विस्तार आपुला देव शंकर देखा समस्त देवांचा देव नाम आहे सदाशिव वामवागी उभा पूर्व त्याते पूजितो निरंतर ज्याचे रजी जनित ब्रह्मा सृष्टी सृजितो अनुपम्या तैसा सदाशिवामा पूजितसो सर्व काळी ज्याचे सत्व गुणेसी विष्णू उपजला परियेसी प्रतिपाळक लोकांसी तैशा शिवासी पूजितसो ज्याच्या तामसापासून एकादश रुद्रगण उपजले याचे कारण प्रलय करता तया नाम धाता विधाता जो आपण उत्पत्ती स्थिती लय कारण तेजासी तेज असे जो कोण तैसा ईश्वर पूजितसो पृथ्वी आप तेजासी जो पूर्णसे वायुराकाशी तैसा पूजितो शिवासी म्हणे राजकुमार देखा सर्वभूती असे पूर्ण चिन्मय आपण निरंजन जो रूपे असे अचिंतन तैसा ईश्वर पूजितो सदा ज्याची कथा वेद जाहले तक्षक शेष ज्याची कुंडले त्रिनेत्रसे चंद्रमौळी तैसा शंकर पूजितसो ऐसे ऐकोनी वचन तक्षक संतोषला अतिगन राजकुमारा आलिंगोन तुष्टलो म्हणतसे तक्षक म्हणे तये वेळी तुझ देईन राज्य सकळी तुवा राहावे पाताळी अनंत भोग भोगी आता माझे लोकी जे जे रत्न जे मुख्य से पवित्र ते देईन समस्त सुखे ऐस म्हणतसे पाताळ लोकींची रचना परम पाहे पा अनुपम्य कल्पवृक्षादी मनोरम आहेत माझ्या नगरांत अमृत न देखती स्वप्नी कोणी भरले असे जैसे पाणी तळे बावी गोकर्णी आहेत माझे द्वारी नाही मरण भय येथे रोगपीडादी समस्त नेणती कोणी स्वप्नावस्थे ऐसे नगर माझे असे सुखे ऐस कुमरा म्हणत तक्षक असे सांगत राजकुमार असे विनवीत करुणावचने करुनिया राजकुमार विनवी तक्षकासी एकपुत्र आपण पीतयासी भार्यावर्ष चतुर्दशी शिवपूजा करीतसे नूतन माझे पाणी ग्रहण ते असे अंतःकरण पहावे माता पित्याचे चरण दुःखे असतील मज लागी आपण बुडालो नदींत पिता माता दुःख करीत पत्नी म्हणे पती मृत समस्त जीव त्यजतील देखिले तुमचे चरण आपण संतुष्ट झाले अंतःकरण राखिला तुम्ही माझा प्राण दर्शन करवावे माता पिता तक्षक झाला संतोषी नाना रत्नाभरणे त्यासी अमृत पाजवी बहुवसी आणिक देती स्त्रियेसी कल्पवृक्ष फळे देती अपूर्वस्था भरणे समस्ती जे अपूर्व से क्षिती ते अमूल्य वस्तू देता जाहला इतके देवोनी कुमरासी तक्षक म्हणे परियेसी जे जे काळी आम्हा स्मरसी तुझे कार्य सिद्धी पाबवू आणिक संतोषोनी मागुती वस्त्रे वाहने अतिप्रीती तुरंग दिल्ला मनोगती सवे देत कुमर आपुला चंद्रागद कुमरासी तक्षके दिदले अतिहर्षी निरोप दिदला परियेसी वाहन तुरंग मनोहर तक्षका ते नमुनी त्वरित चंद्रागद वारूवरी चढत मनोवेगे मार्ग
क्रमित नागकुमर सवे असे. जे स्थानी बुडाला होता पावला ते क्षण न लागता, निघाला बाहेर वारू सैता नदी तटी उभा असे. सोमवार असे ते दिवसी सीमंतिनी आली स्नानासी, होत्या सखिया सवेसी त्याही मिळोनी नदी तीरी. सीमंतिनी म्हणे सखियांसी, आश्चर्य झाले पहा कैसी, उदकांतुनी निघाला परियेसी. सवे अस नागकुमर राक्षस होईल वेशधारू, रूप धरले असे नरू दिसतसे मनोहरी. तुरुंगारूढ जाहलासे कैसे पहावो रूपयासी, जैसा सूर्य प्रकाशी दिव्यमालांबरे कैसी. सुगंधासे परिमळ दशयोजने पर्यंत वास येतो अतिप्रीत, पूर्वी देखिले असे स्वरूपता दिसतसे परियेसा. स्थिर स्थिर भीत भीता पाहे त्याची स्वरूपता, आपुला पती सादृश म्हणता रूप आठवी तये वेळी. राजकुमार पाहे तीसी म्हणे रूपे माझी वधू ऐसी, मळसरी न दिसे कंठासी, हार न दिसती मुक्ता फळांचे. अवलोकी तसे अंग कोण न दिसे हळदी कर कंकण, चिंता व्याकुळ रूपहीन सादृश दिसे प्राणेश्वरी. मनी विचारी मागुता रूप तिचे आठवीत, तुरुंगाभरणी उतरत नदी तीरी बैसला. बोलावोनी सीमंतिनीसी फुसतसे अतिप्रियेसी, तुझा जन्म कवणवंशी पुरुष तुझा कवण सांग. का कोमाईलीस बाळपणी दिससी शोक लक्षणी, सांगावे आम्हा विस्तारुनी अतिस्नेहे पुसतसे. ऐकोनी सीमंतिनी देखा आपण न बोले लाजे ऐका, सखियांते म्हणे विवेका सांगा आमुचा वृत्तांत. सखिया सांगती तयासी हिचे नाम सीमंतिनी परियेसी, चंद्रागदाची महिषी चित्रवर्म्याची हे कन्या. हिचा पती अतिसुंदर चंद्रागद नाम थोर, जळक्रीडा करिता पार उडाला येथे अवधारा. तेणे शोक करिताईसी वैदव्याले परियेसी, दुःख करिता 3 वर्षी लावण्यपण ऐसे जाहले. करी सोमवार व्रत उपवासेसी आचरत, म्हणून आजी स्नानानिमित्त आली असे नदीसी. हिच्या श्वशुराची स्थिती ऐका, पुत्र शोक करिता दुःखा, राज्य हिरतले दायादिका, कारागृही घातले असे. तया कारणे सीमंतिनी पूजा करी शूलपाणी, सोमवार उपोषणी म्हणून धरी परियेसा. इतके सखिया सांगती मग बोले आपण सीमंती, तुम्ही कवण पुसता आम्हा प्रती, कंदर्प रूप तुम्हासे गंधर्व किंवा तुम्ही देव, किन्नर अथवा सिद्ध साधव, नररूपसा मानव, आमुते पुसता कवण कार्या, स्नेह भावे करूनी पुसता तुम्ही आरती गहनी. पूर्वी देखिले होते नयनी, नकळे कोण म्हणतसे आप्तभाव माझे मनी, स्वजन ऐसे दिसता नयनी, नाम कवण सांगा म्हणून. आठवी रूप पतीचे आठवी पतीचे रूप, करू लागले अति प्रलाप, पडली धरणी सरुदित बाष्प, दुःख करीतसे. स्त्रियेचे दुःख देखोनी कुमार पाहे तटस्थपणे, मूर्त एक सावरोनी आपण दुःख करीतसे. दुःख करोनी कुमार देखा, प्रक्षालन केले आपुल्या मुखा, उभी राहे म्हणे ऐका, आपुले नाम सिद्ध म्हणे. सीमंतिनी करिता शोक, जवळी आला राजकुमारक, हाती धुरणी बाळिका, संबोखितो प्रेम भावे. एकांती सांगे तियेसी म्हणे तुझ्या व्रतारासी, देखिले आम्ही दृष्टीसी सुखे ऐस परियेसी. तुझे व्रत पुण्ये करिता शीघ्र येईल तुझा कांत, चिंता न करी वो तू आता, तृतीय दिवशी दर्शन घडे. तुझा पती माझा सखा, माझा प्राण तोची ऐका, संदेह न करी वो बाळिका, सदाशिवाचे चरणाची आण. ऐसे कांती सांगून प्रकट करू नको म्हणून, दुःख आठवले ऐकून सीमंतिनी बाळिकेसी. सुटली धारा लोचनी, शतगुण प्रेम नयनी, विचार करी तसे मनी, हाची होय माझा पती. सारिके वाटे मुखकमळ,
नयन सुंदर अति कोमळ, ध्वनी होय बोल चपळ, हास्यमुखे बोलतसे, मृदू वाक्य माझे पतीसी, तैसाची बोलतो हर्षी, धरिता माझ्या करा अति मृदुपण लागले, माझ्या पतीचे लक्षण, मी जाणे सर्व ही खूण, समस्त आहे ती प्रमाण, हाची होये प्राणनाथ, यास देखता माझे मन, विधरोनी धारा सुटती नयन, नवल म्हणे विचारून, मागुती अनुमान करीतसे, दैवहीनासे आपण, कैचा येईल पती म्हणून, बुडाला नदींत सिद्ध जाणून, मागुती भ्रांती कैसी मज, मेला पती ये मागुता, न ऐको कानी ऐसी कथा, स्वप्न देखिले मी भ्रांता, काय वसतसे माझे मनी, धूर्त होय की वेशधारू, राक्षसत्वा यक्ष किन्नरू, कपट वेशे आला नरू, म्हणून मने विचारित, किंवा होईल माझे व्रत, मुनी पत्नीने सांगितले म्हणत, किंवा प्रसन्न गिरिजानाथ, नवल नवे म्हणतसे, ज्यासी प्रसन्न शंकर, त्यासी कैचा दुःख विकार, चिंतिले पाविजे निर्धार, ऐसे योजी सीमंतिनी, ऐसे होता राजकमरू, आरूढ झाला आपण वारू, निरोप मागे प्रीती करू, सीमंतिनी नारीसी, निघाला अश्व मनोवेगी, पावला नगरा अतिशीघ्री, सवे पुत्र वासुगी, पाठवी तया नगरांत, तुवा जाओनी वैरियांसी, सांगे इष्टती बादियांसी, न ऐकता तुझे बोलांसी, संहारी न म्हणावे, ऐसे वचन ऐकोनी, पावला त्वरित राजभुनी, उभा राहोनी कठोर वचने, बोलतसे नगराधिपासी, चला शीघ्र कुटुंबेसी, चंद्रागदाचे भेटीसी, गेला होता पाताळासी, रक्षकाचे इष्टतीसी जाणा, कालिंदिये नदींत, बुडाला वचना प्रख्यात, तुम्ही केला स्वामीघात, राजहिरतले इंद्रसेनाचे, आता सांगेन तुम्हासी, चाड असेल प्राणासी, शरण जावे शीघ्रेसी, सिंहासनी बैसवा इंद्रसेना, तक्षका सारिका मैत्र जाहला, तुमच्या करील अस्तिमाळा, शीघ्र चला चरण कमळा, चंद्रागद दर्शनासी, नायकाल जरी माझे वचन, आताची घेईन तुमचे प्राण, तक्षकाने दिले निरोपण, म्हणून आलो सांगा ते, ऐसे वचन ऐकोनी, दाईज विचारिती मनी, आपण केले बुद्धिहीन, आता शरण रिगावे, जरी करू बलात्कार, तक्षक करील संहार, लोकांत होईल निंदा फार, प्राण जाईल हानी असे, ऐसे विचारुनी मानसी, बाहेर काढती इंद्रसेनासी, नाना वस्त्रे आभरणेसी, बैसविती सिंहासने, विनविता ती तयासी, अपराध घडले आपणासी, प्राण राखावे आम्हांसी, म्हणून चरणी लागती, तयास इंद्रसेनासी, तक्षक पुत्र सांगे हर्षी, तुमचा कुमराला परियेसी, वासुकी भेटी गेला होता, ऐकता राजा संतोषी, आठविले दुःख अधिकेसी, मूर्छा येऊने धरणीसी, पत्नी सहित पडियेला, उठवी नाग कुमर त्यासी, दुःख विसरा करा हर्षासी, येतो पुत्र पेटीसी, म्हणून सांगे उल्हासे, ऐकोनी राजा अतिहर्षी, बोलावनी सांगे मंत्रियांसी, नगर शृंगार करावयासी, निरोप दिला तये वेळी, ऐसा निरोप देऊन, भेटीसी निघाला आपण, समस्त निघाले दायाद आपण, राणी वसादी करून या, मंत्री पुरोहित देखा, समस्त निघाले नगर लोक, पाहो म्हणती कवतुक, मेला कुमर आला म्हणून, आनंद झाला सकळीका, राजा माने महासुखा, पाहिन म्हणून पुत्रमुखा, शीघ्र जातो अवधारा, सवे वाजंत्र्यांचा गजर, नगर लोका संतोष चोर, करिताती जय जयकार, अत्युत्साह करिताती, ऐसे जावने पुत्रासी, भेटी झाली परियेसी, चंद्रागदे पीतयासी, नमस्कारिले साष्टांगी, अतिप्रेमे पुत्रासी, आलंगी राजा प्रीतीसी, सद्गदित कंठेसी, नेत्री सुटल्या उदकधारा, पुत्रासी म्हणे इंद्रसेन, आलासी बाळा माझा
प्राण शवपणे होतो तुझवीण. म्हणून सांगे दुःख आपुले मातेसी आलिंगोन. दुःख करी अति गहन विनवी तसे संभोकोन. आपणा निमित्त कष्टलेती पुत्र नव्हे मी तुमचा शत्रू. जाऊनी आपले सुखाधू दुःख दिदले तुम्हा बहुत. निधीच सुख तुम्हासी आपण जाओनी पाताळी. सुखे होतो शेषाजवळी तुम्ही कष्टले ती अवलीळी. मज निमित्त अहोरात्री काष्टासारखे अंतःकरण. पुत्राचे असे तुम्ही जाण माता जीव जैसे मेण. पुत्रानिमित्त कष्ट बहु माता पितयांचे दुःख. जो नेणे तोची मूर्ख उत्तीर्ण व्हावया अशक्य. स्तनपान एक घडीचे माते वीण देव देखा. नाही पुत्रासी विशेषा ऋण उत्तीर्ण नभे ऐका. माता म्हणजे भवानी दुःख करी जननीसी. तोची जाय यमपुरासी पुत्र नोहे त्याचे वंशी. सप्तजन्म दरिद्री ऐसी माता विनवोनी. भेटता जाहला भाऊ बहिणी इष्ट सोयरे अखिल जनी. प्रधानादी नगरलोका इतुकियावसरी प्रवेश जाहला नगरपुरी. समारंभ केला थोरी पावले निज मंदिरांत. तक्षकाचे पुत्रासी वस्त्रे भूषणे अतिहर्षी. देता जाहला परियेसी इंद्रसेन अतिप्रीती. चंद्रागद सांगे पीतयासी तक्षकोपकार विस्तारेसी. प्राण वाचविले आमांसी द्रव्य दिदले अपरिमित. जी जी वस्त्राभरणे दिदली होती तक्षके जाण. पीत्यासी देवोनी चरण नमिता झाला पुत्र देखा. निरोप दिदला नागपुत्रासी इंद्रसेन करी अतिहर्षी. भृत्य पाठविले वेगेसी चित्रवर्म नगरांते. राजा म्हणे तये वेळी सून माझी दैवावगळी. तियेची धर्मे वाचला बळी पुत्र माझा अवतारा. तिने आराधिला शंकर अहेवपण तिचे स्थिर. म्हणून वाचला माझा कुमर सौभाग्यवंती सून माझी. म्हणून हेर पाठवा वेगेसी वार्ता लिहावी संतोषी. चित्रवर्म रायासी म्हणे राजा इंद्रसेन. हेर निघाले जडकरी पातले चित्रवर्मापुरी. व्यवस्था सांगती कुसरी चंद्रागद शुभवार्ता. ऐकोनी राजा संतोषी देखा. करिता झाला महासुखा दान दिदले अपार ऐका. वस्त्रे भूषणे हेरांसी इंद्रसेन राजा देखा. पुनरपि आला वराडिका चंद्रागद पुत्रनिका. सवे सकळ कलत्रेसी महोत्साव करीती थोर. वराड केले धुरंधर चंद्रागद प्रीतिकर. सुमंतिनीसी भेटला पाताळींची अमोल वस्तू. प्राणेश्वरीसी अर्पित पाजविता झाला अमृत. महानंद प्रवर्तला कल्पवृक्ष फळे देखा. देता जाहला स्वपत्निका अनर्घ्य वस्तू वाभरणिका. दशयोजने कांतिफाके ऐशा उल्हासे विवाह केला. आपुले परिपुरीसी निघाला. सीमंतिनीचे दैव भले पती समागमे जातसे. जावोनी आपुले नगरासी राज्य स्थापिले पुत्रासी. 10,000 अब्धे हर्षी राज्य केले अवधारा. सीमंतिनीचे व्रत ऐसे उपवास केले सोमवारांच. पूजा केली गौरीहरास म्हणून पावली इष्टार्थ. ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगती श्री गुरुनाथ. ऐक सुवासिनी म्हणत अतिप्रीती करून या. ऐसे व्रत करीवो तू आता अहेव पण अखंडिता. होतील तुझा कन्या पुत्र बहुता आमुचे वाक्य अवधारी. दंपती विनवी श्री गुरुसी तुझी चरण सेवा आम्हांसी. तेची व्रत निर्धारेसी आम्हा व्रत कायसे. आमचा तू प्राणनायक तुझ वाचुनी नेणो आणिक. तुझे चरण असतीनिक म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती तयासी आमुचे निरोपे करा ऐसी. व्रत आचरा सोमवारेसी तेची सेवा आम्हा पावी. निरोप घेऊनी श्री गुरुचे व्रत करीती सोमवाराचे. आली माता पिता त्यांचे भेटी झाली श्री गुरुची. ऐकोनी कन्या पुत्र वार्ता संतोष करीती अत्यंता. द्रव्य वेचिती अपरिमित
करिता समाराधना ब्राह्मणांसी पूजा करीती श्री गुरुसी आनंदाती मानसी समारंभ बहुवसी करीती भक्ती पूर्वक ऐशा परी बंधोनी श्री गुरुचा निरोप घेऊनी गेली ग्रामा परतोनी ख्याती झाली चारी राष्ट्री पुढे तया दंपतीसी पुत्र पाच शतायुषी झाले ऐका त्वरितेसी नामधारक श्री गुरुचे प्रतिवर्षी दर्शनासी दंपती येती भक्तिसी ऐसे शिष्य परियेसी श्री गुरुचे अवधारी ऐसे श्री गुरुचरित्र सिद्ध सांगे पवित्र नामधारक अतिप्रीत ऐकतसे अवधारा गंगाधराचा कोमर सरस्वती विनवी गुरु किंकर स्वामी माझा पारंपार नृसिंह सरस्वती ऐसी ब्रीद कीर्ती देखा समस्त जन तुम्ही ऐका प्रसन्नोय तात्कालिका नधरा संदेह मानसी साखर स्वादू म्हणावयासी उपमा द्यावी कायसी मनगटे सता कंकणासी अरसा काय पहावा प्रत्यक्ष पाहता दृष्टांतेसी प्रमाण काय परियेसी ख्याती असे भूमंडळासी कीर्ती श्री गुरु यतीची ऐका हो जनसमस्त सांगतसे मीहित सेवा करावी श्री गुरुनाथ त्वरित होय मनकामना अमृताची आरवटी घातली असे गोमटी पान करावो तुम्ही घोटी धरणीवरी सकळीक श्री गुरुचरित्र कामधेनु ऐकता होय पतित पावनु नाम ज्याचे कामधेनु जे जे चिंतिले पाविजे ज्याचे चित्त श्री गुरुचरणी बैसले त्याचे सर्वही कार्य साधले अक्षय पद अनायासे पावले श्री गुरुचे प्रसादे इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे सीमंतिनी आख्यानम नाम पंचत्रिशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणम् अस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।